नमस्ते शेतकरी मित्रांनो, शेतकरी बळीराजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण एका शेवगा बागायतदार शेवगा लागवड आणि तंत्रज्ञान हे समजून घेणार आहोत. या प्लॉटवर आलो आहे बाबळगाव या ठिकाणी. तर सर, तुमचं नाव सांगा सर्वप्रथम. माझं नाव सुनील शरद पराडे, राहणार बाबळगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मोबाईल नंबर 70 20 38 61 11. बरं, ठीक आहे. त्यांच्या पत्नी आहेत या ठिकाणी आणि विशेष करून त्यांना या प्लॉटची बऱ्यापैकी सर्व माहिती आहे. तर नाव सांगत आहे. नमस्कार, मी पूनम सुनील पराडे, राहणार बाबळगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. बघा शेतकरी मित्रांनो, या प्लॉटची सर्व देखरेख अगदी प्लॅन्टपासून यांनी सर्व बघितलेलं आहे. तर मला एक सांगा, लागवड किती तारखेला केली? लागवड केली 28 जूनला. 28 जूनला. हां, येस. बरं, 28 जूनला लागवड केली. तर आता पुढं जाऊन प्रश्न येतो, 28 जूनला तुम्ही लागवड केली. आपण लागवड ज्यावेळेस निवडतो त्यावेळेस क्षेत्र हे निवडणं अत्यंत महत्त्वाचं असतं. आपलं क्षेत्र निचऱ्याचं आहे का नाही, ह्या महत्त्वाच्या गोष्टी असतात. तर तुम्ही हे क्षेत्र किती क्षेत्र आहे साधारण? पावणे एकर आहे. पावणे एकर आहे. रोपाची लागवड करत असताना आपल्याला प्रामुख्यानं रोपाचा विषय येतो समोर. आणि हे शेवगा पीक आहे. आपल्या परिसरात प्रामुख्यानं ऊस, केळी वगैरे बाकीची इतर पिकं घेतली जातात. तर शेवगा करावा असं तुम्हाला का वाटलं? आमच्या गावात आमचे बंधू अजित पराडे यांची एक 10 एकर शेवग्याची शेती आहे. त्यांच्या कल्पनेतून मला हे सुचलं की त्यांनी सुचवलं, बाबा हा शेवगा तू लाव, ओडिसा जातीचा शेवगा लावला आहे आपण. बरं. त्यांनी आपल्याला लावायला सांगितलं, त्यामुळे आपण लावला. बरं. रोपाची संख्या किती आहे आता? 302 झाडं आहेत. 302 झाडं आहेत. कुठल्या जातीची रोपं आहेत? ओडिसा. बरं, ठीक आहे. आता ओडिसा ही जात का निवडली तुम्हाला? त्यांनी सरांनी काय सांगितलं? अजित सरांनी काय सांगितलं? त्यांनी म्हणजे त्यांची लागवड आहे 10 एकर शेवग्याची. बरं. त्यांनी 30 व्हरायटी लावलेली आहे. बरं. तुम्ही ओडिसा ही जात निवडली आणि अशा पद्धतीने आता तुमचा प्लॉट तर एकदम मस्तच आहे, यात काय शंका नाही. तर आता पुढं जाऊन ज्यावेळेस आपण मशागतीचा विषय येतो, लागवड केली आपण, लागवड तारीख नंतर परत एकदा सांगा बरं. 28 जून. 28 जून. जूनमध्ये लागवड केली. तर जूनमध्ये लागवड केल्यानंतर साधारण ताई मला एक सांगा, किती दिवसात याची उगवण झाली? आम्ही लावतानाच रोपे लावली होती. रोपे लावली होती. रोपे. हां. बियाणं लावलं नाही, रोपे लावली. बियाणं नाही लावलं. तर अजित बापूंनी सांगितले की रोपे आणा, चांगल्या पद्धतीची लागवड होती ते. बरं. रोपे लावल्यानंतर प्रामुख्यानं विषय असा येतो, पाणी नियोजन हे अत्यंत महत्त्वाचं असतं. कुठलीही बाग आपण करतो त्यावेळेस पाणी नियोजन महत्त्वाचं असतं. तर पाणी नियोजन ज्यावेळेस लहान होतं त्यावेळेस किती पाणी द्यायला लागलं? पाण्याचं नियोजन तसं सांगायचं झालं तर सुरुवातीला पाणी आपण जास्त दिलेलंच नव्हतं. याला सुरुवातीला आपण एक साधारणतः 1.5 महिन्यापर्यंत तर आपण ह्याला ड्रिचिंगद्वारेच आणलं होतं आपण या रोपाला. पाणी सोडलंच नव्हतं, कारण शेवग्याला जास्त पाणी लागतच नाही. बरं. ड्रिचिंग किती दिले साधारण? ड्रिचिंग साधारणतः 5 ते 6 दिवसाला एक ड्रिचिंग द्यायचो आम्ही. बरं. 5 ते 6 दिवसाला एक ड्रिचिंग दिली. आणि पुढं आता विषय येतो आपल्याला, याला खत व्यवस्थापन करणं अतिशय महत्त्वाचं असतं. खत व्यवस्थापन करत असताना आपण सुरुवातीच्या काळात कुठली खतं दिली आपल्याला सांगता येईल? आम्ही इंडिया ग्रो या ब्रँडची खतं वापरलीत. तर आम्हाला त्यातून छान रिझल्ट आला. आम्ही भूअस्त्र वापरले, ग्रो मॅजिक वापरलं सुरुवातीला. बरं. इंडिया ग्रो या कंपनी? हां, इंडिया ग्रो या कंपनी. भूअस्त्र आहे. तर याचा काय नक्की काय याच्यात कंटेंट कुठले आहे सांगता येईल का आपल्याला? भूअस्त्रमध्ये कंटेंट. बरं, ठीक आहे, असू द्या. भूअस्त्र वापरलं एवढं ठीक आहे, असू द्या. ठीक आहे, चालतं. तर आता ज्यावेळेस आपण लागवड केल्यानंतर पुढं याला सर्वसाधारण किती दिवसांनी याला कळी लागण्याची काय त्यावेळेस कुठलं काय वापरलं सांगता येते का तुम्हाला? आपण फुलकळीला म्हणजे फुलकळीच्या अवस्थेत असताना ओलिप. बरं. MI स्प्रे. बरं. याचा एक स्प्रे घेतला होता आणि ओलिप ड्रिपद्वारे सोडलेलं होतं. बरं. ड्रिपद्वारे आपण ही 2 प्रोडक्ट सोडली आणि याचा रिझल्ट त्यावेळी तुम्हाला कसा वाटला? आता सांगायचं झालं तर इंडिया ग्रोचा ओलिप एक कळी काढण्यासाठी 1 नंबर रिझल्ट आहे त्याचा. आणि आपण सुरुवातीला रोपाची लागवड करतेवेळी सुपर भूअस्त्र बुडानी आपण त्याचं वापरलं होतं. तर ही 2 प्रोडक्ट तुम्ही या ठिकाणी वापरली. आता बागेत प्रामुख्यानं महिला आपल्या महाराष्ट्रात शेतीकडे, महिलांना कसं वाटतं की आपण शेतीत काम करावं नको करावं हे प्रश्न सगळे समोर येत आहेत. तर तुम्हाला शेतीची इतकी आवड आहे. तर या गोष्टी तुम्ही आता हे पती आहेत आपले आणि त्यांना खांद्याला खांदा लावून सगळ्या गोष्टी करताय. तर यात सुरुवातीपासून तुम्ही तर सर्व गोष्टी बघताय.
आता हे भूअस्त्र वापरलं म्हणून सांगताय तुम्ही, त्या कंपनीचं वापरलं म्हणून सांगताय, तर ही औषधं तुम्हाला प्रोडक्ट जे देतात ते कुठून कशी उपलब्ध होत असतात? ते आमच्या गावातच मॅडम एक काम करतात इंडिया ग्रुप ब्रँडसाठी. बरं बरं त्यांच्याकडून त्यांनी माहिती दिली आणि त्यांच्याकडून आम्ही घेतलीत, त्यांच्या थ्रू वापरलीत. बरं, त्यांच्या थ्रू तुम्हाला औषधं या ठिकाणी पोच होत आहेत म्हणाय हो, थोडक्यात. पोच होतात. ती औषधं कुठल्या प्रकारची आहे, रासायनिक, ऑर्गॅनिक, काय सांगता येईल का तुम्हाला? आपली ऑर्गॅनिक आहेत. ऑर्गॅनिक खत आहेत. हो. मग सुरुवातीपासून तुम्ही रासायनिक खताचा विषय येतो शेती करत असताना, तर रासायनिक खत याला कुठलं वापरलं? रासायनिक खत आपण याला कुठलंच वापरलेलं नाही. बर. साधारणतः 9,000 रुपयाचा आपण रासायनिकचा डोस आणला होता. त्यामध्ये पण आपलं ग्रो मॅजिक आणि सुपर भूअस्त्र हे बर. आपण मिक्स केलं होतं. बर. त्यामुळं त्या 9,000च्या डोस म्हणून पण 4,500चा डोस आपण तसाच ठेवला आणि फक्त 4,500 रुपयाचा रासायनिक डोस वापरलेला आहे. बरं, ठीक आहे. आता शेवगा लागवड तुम्ही एकदम उत्तम प्रकारे या ठिकाणी आणली. हे वापसा कंडिशनमध्ये तुमचं हे शेत सगळं दिसतंय. हा. पाणी देण्याचं नियोजन तुमचं अत्यंत चांगलं असल्यामुळं ही तुम्हाला कळी पण चांगली लाभलेली आहे आणि तुम्ही ते जे भूअस्त्र वापरलं म्हणताय, त्या कंपनीचे प्रोडक्ट वापरलं म्हणताय, त्याचाही फायदा तुम्हाला विशेष झालेला दिसतो या ठिकाणी. तर पुढे जाऊन तुम्हाला हा प्रश्न विचारतो, शेती करत असताना आपण एक शेतकरी आहे आपला महाराष्ट्र आणि देशात सुद्धा संपूर्ण शेती हाच व्यवसाय प्रामुख्याने केला जातोय. हो. तर शेतीकडं बघत असताना बरेच युवक तरुण आहेत आणि आता आपली मुलं आहेत, त्यांना असं वाटतं की शेती करणं म्हणजे आपल्याला ते जमणं शक्य नाही किंवा शेतकऱ्याबद्दल त्यांचे मतं वेगवेगळे असतात. उच्च शिक्षण घेऊन आपण सिटीतच जावं, ते तिकडं जावं असं वाटतं बऱ्याच शेतकऱ्यांना. तर तुम्हाला काय म्हणायचं या संदर्भात? नाही, शेती व्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय आहे, तो केलाच पाहिजे. आणि रासायनिक वापरल्यामुळं शेतीचं थोडं नुकसान होतंय म्हणायचं. नुकसान होतं. नापिकता होत तर चालली आपल्या ऑर्गॅनिक शेतीत. वापरून शेतीला चांगल्या प्रकारची चालना मिळू शकते. बरं, तुम्हाला काय रसायनाबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं, थोडं सांगा बरं. रासायनिक वापरल्यानंतर आपली शेती नापिकता व्हायला लागली. आता पहिल्यासारख्या शेती बघचाल तर ट्रॅक्टरची नांगरटीनं सुद्धा शेतीत जात नाहीत. बरं, ठीक आहे. रासायनिक तुम्ही वापरल्यामुळं. महत्त्वाचा संदेश अगदी दिला शेतकऱ्यांना, सर्व शेतकऱ्यांना. आता पुढं कळी लागली आणि त्यानंतर नियोजन असं असतंय, त्या दिवसात पावसाळा होता, कळी लागली त्यावेळेस हा, पाऊस होता. पावसाळा होता. तर त्या पावसाळ्यात प्रामुख्यानं नक्की त्या कळी लागली त्याचं आपल्याला कळी जतन करणं हा महत्त्वाचा विषय आहे. तरच आपण पुढं काय जाऊन करणार आहे की त्याचं आपल्याला उत्पादन मिळणार आहे. उत्पादन कळीसाठी तुम्ही प्रामुख्यानं कुठलं औषध मला सांगता येईल आम्ही का तुम्हाला? कळीसाठी कळी गळुनी म्हणून हा. इंडिया ग्रो या ब्रँडचं ग्रो मॅजिक ॲडव्हान्स हे हा. प्रोडक्ट वापरलेलं आहे. MI स्प्रे त्यात स्टिकर म्हणून वापरला. तर त्याच्यामुळं आमच्या बागेला असं झालं की कळी म्हणून गळती कसलीच झाली नाही. बरं. आणि कळी गळती झाली नाही आणि पावसात विशेषतः या शेवग्याची एकच अडचण अशी आहे की कळी जर गळाली तर पुढे शेतकऱ्याच्या हातात काय लागत काय नाही. नाही लागत. तर ही औषध नक्की ते जे औषध तुम्ही या ठिकाणी फवारणी केली तर कशी केली, नेमकी पाऊस झाल्यानंतर केली का कधी केली, सकाळी केली? आम्ही फवारण्या 4च्या नंतरच करतो. बर. सर्व शेतकऱ्यांनी 4च्या नंतरच फवारणी करावी. कारण की संध्याकाळच्या रात्रीची वेळ अशी शांत असतं वातावरण, उन्हाचं वातावरण नसतंय. त्याच्यामुळं हां, 4च्या नंतर आम्ही 4च्या नंतर करतो. फवारणी करावी असं तुमचं मत आहे. हो. आणि शेतकऱ्यांनी नक्कीच संध्याकाळी किंवा सकाळी फवारणी करावी, याबद्दल कुठलंच दुमत नाही. आता पुढे जाऊन विषय येतो, तुमची लागवड झाली, रोपाची ग्रोथ चांगली झाली, तुम्ही चांगल्या कंपनीचे प्रोडक्ट वापरले, रासायनिक कुठलं वापरलं नाही आणि त्यातून कळी लागली, त्यानंतर विशेष काळजी काय घ्यावं लागते याची? कळी लागल्याच्या नंतर बुरशी हा सगळ्यात मोठा रोग आहे शेवग्यासाठी. बरं. आणि नाना प्रकारच्या बुरशी येतात शेवग्यासाठी. म्हणजे फुलगळ होती, आळीपासून फुलगळ होती, बुरशीपासून फुलगळ होती. तर त्यासाठी आपल्याकडे इंडिया ग्रो कंपनीचं MI प्राऊड म्हणून आहे, बरं, तो ब्रँड वापरला. बरं. त्याच्यापासून आपलं कळीचं संगोपन केलं आम्ही. बरं बरं हां, बरं कळी जतन केली. हां, कळी जतन केली. बरं, कळी सेटिंगसाठी इतर आणि काय काळजी घ्यावं लागते का या शेवगा लागवडीसाठी? हो, घ्यावं लागते की. हां. कळी सेटिंगसाठी आम्ही जमिनीतून ओली MI स्प्रे सोडतो. बरं. तर त्याच्यामुळं पण कळी भरपूर पद्धतीने लागते. आता कळी लागल्यानंतर पुढं विषय असा येतो की ज्यावेळी आपण आता या सर्व गोष्टी करतो, आपलं पीक ज्यावेळेस असं बहरात येतं आणि पुढं जाऊन विक्रीचा विषय येतो, तर सर्वसाधारण पहिला तोडा याचा कधी निघाला सांगता येईल का आपल्याला? पहिला तोडा कुठल्या महिन्यात? आम्ही जूनला लागवड केलती. बरं. तर 15 नोव्हेंबरला आम्ही माल तोडला. म्हणजे किती दिवसात साधारण कॅल्क्युलेशन? 4.5 महिन्यात 4.5 महिन्यात पहिला तोडा आला. पहिला आता हे शेवगा हे पीक सर्वसाधारण शेतात आपल्या किती दिवस राहतं हे सांगता येईल का आपल्याला? आपल्याला आपण जितकं दिवस चालवू शकतो
5, 6, 7 पिकापर्यंत आपण त्याला चांगल्या पद्धतीनं हा घेऊ खोडवा धरू शकतो. शकतो. हा, खोडवा निडवा 7 पिकापर्यंत घेऊ शकतो आपण त्याला. बरं, हा महत्वाचा विषय तुम्ही हा. सांगितला या ठिकाणी. हा. आता विक्रीला पुढे माल ज्यावेळेस चालू होतो त्यावेळेस आपल्याला या वर्षी शेवग्याला भाव तर एकदम चांगला होता हा. हो हो. आणि सुरुवातीच्या काळात तुम्हाला भाव कसा मिळाला सांगता येईल का आपल्याला? सुरुवातीच्या काळात आम्हाला 300-400 भेटला. प्रति किलोला का? हा, हो, प्रति प्रति किलो. किलो 300-400 भेटला. बरं, आता हे तुमचं पाऊण एकर क्षेत्र आहे हो. आणि पाऊण एकर क्षेत्रात आज आता जानेवारी महिना लागलाय हम्म. आणि सर्वसाधारण 2 महिने झालं तुमचं चालू झालंय हा. शेवगा. तर या 2 महिन्यात आतापर्यंत उत्पादन किती टन निघलंय तुम्हाला सांगता येईल का? साधारणतः 2 टनाच्या पुढे निघले आणि आता झाडावर एक 5 टनाच्या आसपास माल अवेलेबल आहे. हा, नाही झाडावर तर आम्हाला दिसतोय हा. हे अशा पद्धतीनं माल आहे आणि आकर्षक शेंग पण आहे आणि तुमचं कष्ट हे सगळं गोष्टी तुम्हाला श्रेय जात आहे. हम्म. तर 2 टन उत्पादन निघालं, सरासरी भाव आपल्याला सर्वसाधारण किती मिळाला? सरासरी 150 रुपये बसला म्हणायचं. म्हणजे 2 टनाचं कॅल्क्युलेशन केलं तर 3 लाख रुपये झाले. साधारण 3 लाख रुपये झाले. हा, हम्म. आता पैशाचा विषय येतो, 3 लाखाचा विषय येतो. हो. आतापर्यंत तुम्ही 2 महिन्यात याचं 3 लाख रुपये उत्पादन घेतले आणि हो. माल किती टक्के गेलाय साधारण? माल साधारणतः आपल्या बागेतील 40% माल गेलेला आहे. 60% माल अजून बरं, आपला ठीक आहे. झाडावर आहे. 60% माल आहे, याचा अर्थ असा होत आहे की आपल्याला पुढे जाऊन अजून उत्पादन भरपूर मिळणार आहे. सर्वसाधारण 3 टन अजून तुम्हाला हा, उत्पादन हो. अपेक्षित आहे, हा. बरोबर आहे हो, का? आहे अपेक्षा. तर 3 टनाचा 150 राहू दे, आपण 100 जरी पकडले हा, 100 तरी अजून 3 लाख. तरी 3 लाख होणे शक्यता आहे. म्हणजे हो. टोटल उत्पादन 6 लाख रुपये तुम्हाला या प्लॉटमधून मिळणार आहे, हो. साधारण लावल्यापासून 12 महिन्याच्या आत. हो. तर ऊस शेतीपेक्षा हा प्रयोग तुम्हाला कसा वाटतो? 1 नंबर आहे. एक नंबर म्हणजे नक्की काय वाटतं? ऊसाच्या शेतीपेक्षा हा. शेवग्याची शेती कधी पण चांगलीच. कारण का, त्याला फक्त पावसापासूनच धोका, बाकी काही धोका नाही त्याला. पाऊस असेल तरच फुलगळती होती, पाऊस नसल्यावर बरं. काय अडचण नाही. तर बघा, ऊस शेतीपेक्षा शेती नक्की शेवग्याची चांगली आहे आणि 6 लाख रुपये तुम्हाला उत्पादन यातून 3 लाख तर मिळालं आहे आणि 3 हो, लाख मिळणार आहे, मिळणार. यात काही शंका नाही. नाही. तर ज्यावेळेस आता या खर्चाचा विषय येतो, कुठलीही आपण शेती करतो त्यावेळेस खर्च हा महत्वाचा विषय आहे. आपलं हो, ते खर्च. बजेट, सगळ्या गोष्टी. आतापर्यंत तुम्हाला खर्च किती झाला हे थोडक्यात सांगता येईल का? आतापर्यंत आमचे 45,000 रुपये गेलेत. फक्त रोपा हो. बरोबर? रोपापासून सगळं. 45,000 गेलेत. 45,000 हा पाऊण एकराचा प्लॉट आणलेला आहे. आणि ही खतं वगैरे या सर्व गोष्टी तुम्ही आता 45,000 सगळं हो, सगळं नियोजन केलंय. हो, सगळं नियोजन केलं. म्हणजे खर्च ऑर्गॅनिक खतं वापरता त्यामुळे तुम्हाला कमी झाला का? कमी झाला. हा, असंच ऑर्गॅनिक म्हणायचं. खतं वापरल्यामुळं 100%च खर्च कमी येतो. आणि ऑर्गॅनिक खतं वापरतो आपण ज्यावेळेस माल प्रोडक्ट करतो आणि तो ग्राहकापर्यंत जातो, तर आपण मालही चांगला ऑर्गॅनिक पद्धतीने पिकवला तर त्यांना, ग्राहकांना पण तो माल अगदी चांगल्या पद्धतीने शरीराला सुद्धा घातक नाही. हो. रसायन हे कमी शेतकऱ्याने वापरलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी आहेत. तर आता विक्रीचा विषय येतो, ज्यावेळेस आपला प्लॉट विक्रीला येतो त्यावेळेस आपल्याला विक्रीत काय अडथळा जाणवला का? कुठं एक्सपोर्ट करताय नेमकं? एक्सपोर्ट जागेवरून पण व्यापारी ह्याला जागेवरून दर ठरवला जातो आणि जागेवरून येऊन घेऊन जातात. आपल्याला विक्रीला कुठं जायची गरज नाही. बरं. आणि मॉलला जर आपण नेला तर मॉलला व्यापाऱ्यांपेक्षा किलोला 30-40 रुपये प्रति किलोला भाव जास्त मिळतो. बरं, ठीक आहे. म्हणजे याला एक्सपोर्ट करण्याची जास्त काय आवश्यकता नाही म्हणायचं. आणि ऑर्गॅनिक असल्यामुळं शेंग आपली चवीला पण खूप छान लागते रासायनिक पेक्षा. हा चवीचा विषय निघाला. आपण आता गृहिणी पण आहात आणि हो. आलो या ठिकाणी, तर तुम्ही बागेत आता शेंगा वगैरे तोडत होता, तर हा हो, विषय खूप तोडतो. महत्त्वाचा आहे. आपल्या खांद्याला खांदा मिस्टरांच्या लावून शेती हो. करताय, हा तर प्लस पॉईंटच आहे. सर्व महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम शेतकरी बांधवांना हा महत्त्वाचा विषय आहे. कारण बऱ्याच महिला असं करतात की शेतीत काय नाही, आपण घरी बसल्यानंतरच सर्व गोष्टी, आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे, पुरुष मंडळींनाच थोड्याशा सगळ्या गोष्टी करतात. नाही. तर याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? सर्व महिलांना तुम्हाला काय सांगायचं? सर्व महिलांना सांगायचं की आपली शेती आहे, पारंपरिक व्यवसाय आहे, तो तर केलाच पाहिजे. आणि आपलं एक मत हे होत, आपल्या मिस्टरांसाठी मदत आपल्याकडून जर झाली तर काय हरकत आहे. बरं, तुम्हाला असंच म्हणायचं आहे की सर्व महिलांना आता पुढे जाऊन असा विषय येतो. ही आता छोटीशी दिदी पण तुमची इथं कामात होती. दिदी इकडे एक जरा. तर बघा, आता तुम्ही हे सर्व नियोजन केलं, 6 लाख रुपये तुमच्या हो. घरात येत आहेत. हो. आणि ज्यावेळेस आपल्या एखाद्या पाऊण एकरातून 6 लाख रुपयाची कमाई करतो, हा पण एक प्लस पॉईंटच आहे. तर आता पैशाचं नियोजन, आपण पैसा मिळवतो शेतीत त्यावेळेस खूप महत्त्वाचं असतं. तर एवढे 6 लाख रुपये एवढे विक्रमी उत्पादन तुम्हाला या ठिकाणी घरात आता लक्ष्मी दर्शन तुम्हाला होणार आहे, कष्टाचं फळ तुम्हाला मिळणार आहे. तर पैशाचं नियोजन हे शेतकऱ्याने कसं केलं पाहिजे?
पैशाचं नियोजन काय हाय पैशाचं नियोजन करण्यात काय म्हणजे आपल्या जवळ आल्यानंतर आपल्या जवळ राहणार आहेत ना. हा, पण वापर आपल्याला त्याचा पुढं काटेकोरपणे. शेतीसाठी आपल्याला पुढे शेतीसाठी अजून वेगळं आधुनिक काय प्रयोग तंत्रज्ञान करू वगैरे शकतो काय आपण, हा. तुमची करण्याची शेतीत मुलांचे हा. शिक्षण आहेत. मुलांचे शिक्षण आहे. बरं, तुम्हाला काय तर म्हणायचं थोडंसं बोला. हा. हो, मुलांच्या शिक्षणासाठी लागतेत, घरात लागतेत, शेतीसाठी नंतर वापरायला येतात. बरं, ठीक आहे. आपण कुठून व्याजाने घेण्यापेक्षा आपले ते पैसे शिल्लक राहिले तर आपण शेतीत घालू शकतो ना. आपल्या स्वतःच्या शेतात आपण स्वतः शेताचा मालक आहे, हो. हे तर बरोबर आहे. आणि हो. आपल्या स्वतःच्या शेतात काम करायला काय अडचण वाटते का हो? नाही नाही काय नाही, आवडीनं केलं पाहिजे आपल्या स्वतःच्या शेतात. हा, तर बघा यांची दिदी पण आहे, छोटीशी दिदी आहे. किती आहे दिदी? 10वी. नाव सांग जरा. साक्षी पुढे सुनील पुढे कराडे. साक्षी नाव आहे का? 10वीत हा. कुठल्या विद्यालयात शिकते? चैतन्य विद्यालय नीरा नरसिंगपूर. बरं बरं, चैतन्य विद्यालय. तो आता प्रामुख्यानं आम्ही बघितलं आली त्यावेळेस शेंगाला वगैरे मदत करत होती. हा. तर शेतीत कसं वाटतं तुला? घरच्या पप्पा मम्मी काम वगैरे सर्व शेतीत करतात आणि आपल्या मुलांना शिक्षण शिकवतात, याबद्दल तुला काय म्हणायचं आहे शेतकऱ्या संदर्भात? काय नाही, शेती ही आपलं शेतीत काम केलीच पाहिजेत, कारण की घरची स्वतःची शेती आहे, तर थोडी आईला पण आणि वडिलांना पण थोडीशी मदत केली पाहिजे, एवढंच माझं. अरे वा, हा म्हणजे शेतीत मदत केली पाहिजे या मताची आहे. तर पूर्ण फॅमिलीच अशी आहे की अत्यंत हे कष्टाळू शेतकरी आहेत आणि हो. जिद्दी पण शेतकरी दिसत आहेत. तर सर्वात शेवटी जाऊन तुम्हाला एक असा प्रश्न विचारतो, पाणी नियोजन या शेवगा लागवडीला महत्वाचं असते. पाणी शेवग्याला कमी लागते, हा, तर पाणी पाणी तुम्ही पहिल्यापासून आता सध्या शेड्यूल काय ते सांगा पहिल्यापासून सांगा. पाण्याचा शेड्यूल असा आहे, सुरुवातीला आम्ही एक महिनाभर तर ड्रिचिंगवरच शेवगा आणला, महिना दीड महिना. बर. आणि नंतर दिवसाला नाही पण 2 दिवसातून 2 तास पाणी द्यायचो आम्ही. 2 तास. हा, 2 दिवसातून 2 आता तास. शेड्यूल कसं आहे पाण्याचं? आताचा शेड्यूल पाण्याचा, आता झाडावरती माल भरपूर प्रमाणात अवेलेबल असल्यामुळं त्याला हा. पाण्याची गरज आहे. हा. तर पाणी आता वाढवलंय, 2 दिवसातून 4 तास पाणी सोडतोय आम्ही. 2 दिवसातून 4 तास पाणी सोडतंय. म्हणजे अर्थात तुम्हाला असं म्हणायचं की पाण्याचं शेड्यूल याला कमी लागतंय, हा, पाणी ज्यादा कमी चालत लागतंय. नाही, हा. निचऱ्याची जमीन आहे. हा. हो, निचऱ्याची. आणि आता ज्यावेळेस आपण आंतरमशागतीचा विषय येतो, हा. कुठलीही लागवड करतो त्यावेळेस आंतरमशागतीचा विषय येतो. तर आंतरमशागती कशा पद्धतीने केल्या तुम्ही तेवढं सांगा. अंतर मशागतीचं काय, शेवगाला लावल्यानंतर साधारणतः कमरेच्या लेवलला शेवगा आल्यानंतर आम्ही बेड तयार करून घेतले. बर. ट्रॅक्टरकडून, छोट्या ट्रॅक्टरकडून आम्ही बेड तयार करून घेतले. त्याला आणि- 3 चाकी ट्रॅक्टर वापरला, छोटा हा, का? नाही 2 चाकी बारका. बरं, ठीक आहे. हा, मग त्यातला मोठा पॉवर टेलर हा, वापरला. पॉवर टिलर वापरला. आणि पॉवर टिलर वापरताना, मेहनत करताना आम्ही अगोदर शेवग्याच्या झाडापासून 2 फूट पलीकडल्या बाजूला आणि 2 फूट इकडल्या बाजूला शेणखत, हम्म. काय आपलं असेल ते शेणखत, मळीची सुपरभोस्त्र हे मिक्स करून सगळं खत टाकून त्यावेळी पण रसायनाचा कुठला उपयोग केला नाही? अजिबात नाही. आणि ते पॉवर टिलरने बेड तयार करून घेतले. पॉवर टेलरनं बेड. आता ही लागवड किती बाय कितीवर आहे अजून एकदा परत सांगा बरं. 7 बाय 14. 7 बाय 14वर. 7 बाय 14वर अशा पद्धतीने लागवड केल्यानंतर फायदे काय होतात त्याचे? 7 बाय 14वर लागवड केल्यानंतर असं म्हणजे सुटसुटीत वातावरण राहते, मोकळं, मोकळं जास्त सुटेबल दाटी राहते. होत नाही. हा, नाही Suitable दाटी राहते. तर नाही जाता, हे सगळं सुटेबल दिसते आपल्या बागेत, या सर्व गोष्टी तर आहेच. तर बघा शेतकरी मित्रांनो, अत्यंत जिद्दी आणि कष्टाळू शेतकरी आहेत आणि त्यांच्याकडून आता महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना तुम्ही सांगितलंय 5 एकरातून 6 लाखाचं उत्पन्न मी काढू शकतो. म्हणजे आजच्या इंजिनियरला तुम्ही पाठीमागं सारले, जे शाळा शिकून 20-20, 30-30 लाख रुपये आपले शेतकऱ्याचे कष्ट वाया पप्पांचे घालवून 6 लाख रुपये कमवतात, तुम्ही फक्त 5 एकरात हे 6 लाख रुपये कमवले. तर आता सगळ्यात सर्वात शेवटी शेतकऱ्यांना, तुम्हाला महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना काय सांगायचे? काय नाही, आपला शेती व्यवसाय हा पारंपरिक व्यवसाय आहे. तो आपल्या आपल्या पद्धतीने आणि विदाऊट रासायनिक पण आपण करू शकतो, ऑर्गॅनिक वापरून. ह्यातूनच मला हा सल्ला द्यायचा होता की रासायनिकनं शेतीचं नुकसान होत चाललेलं आहे. बरं, तर ताई आता तुमच्याकडे येतो. काही विषय आपले अजून राहिलेले आहेत. बरं. तुम्ही खांद्याला खांदा लावून या सर्व गोष्टी हो. तर करताय, हे हो, दिसतंय. करते. सुरुवातीपासून नियोजन करत असताना एक थोडक्यात सगळा सर्वे थोडक्यात सांगा जरा, कसं वाटतंय तुम्हाला? म्हणजे काय नक्की वाटतंय? शेतकऱ्याच्या तोंडावर हे समाधान आहे की आपल्या बागेत आपण काय करतो, शेतात आल्यानंतर आपल्याला समाधान काय मिळतं काय नाही, या सर्व गोष्टी कशा स्वरूपात सांगता तुम्ही? शेतात आल्यानंतर काय आनंदच भेटतो आणि सुरुवातीपासून लागवडीपासून मी ह्याच्यात कष्ट केलेलं आहे. तर रोपे लागवडीपासून रोपे लावले, नंतर खत वगैरे टाकण्यास सगळं मिस्टरांना मदत करत होते. आणि तसेच आमच्या मुलीही मदत करतात. एक छोटी मुलगी शाळेत गेली, ती पण असते मदतीसाठी. तर दीदी, तुला परत प्रश्न विचारतोय. मम्मीने सांगितले आता की मुली मदत करतात, हा. तर प्रामुख्यानं मदत ही सर्व बाकीच्या मुलींना काय तुला सांगायचं, या महाराष्ट्रातील तमाम मुलींना, ज्या तरुण मुली आहेत त्यांना? काही नाही, नेहमी आईबापांना मदत करत राहावे. आईबापांसोबत राहिलं तर सगळं आनंद भेटतो. हसत खेळत सगळी कामं पण पूर्ण होतात लवकर, पटापट. बरं उशीर बरं, पण ठीक. नाही लागत. हां, अत्यंत महत्त्वाचा संदेश तुमच्या कन्येनं दिलेला आहे. आणि असं कुटुंब
असे शेतकरी या आपल्या भारतात महाराष्ट्रात हे रत्नच असतात. तर तुम्हाला सर्वात शेवटी जाऊन असं विचारतो की या ज्या आपल्या ऊसपट्ट्यात इतर पिकाकडे शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे आणि आपल्या शेतीचा पोट ढासळत चालला आहे, तर जमिनीची प्रत सुधारण्यासाठी शेतकऱ्यांनी फेरपालट करणं आवश्यक आहे. या संदर्भात तुम्हाला काय बोलायचं आहे? नाही, इंडिया ग्रो कंपनीचे प्रोडक्ट आमचे वापरावेत. आम्हाला जे मेडिकल मॅडम प्रोडक्ट देतात बरं. त्यांच्याकडून आम्ही घेतलेत, वापरलेत आणि त्याचा रिझल्ट एक नंबर आहे. रासायनिकपेक्षा ऑर्गॅनिक शेतीकडे जास्त लोकांनी आता वळलं पाहिजे. तर अत्यंत तुम्ही विस्तृत शेवगा लागवडीचे तंत्रज्ञान आणि माहिती दिली आमच्या यूट्यूब चॅनलला. तर तुम्हाला सर्वांना नमस्कार माझा. पुढील वाटचालीस शुभेच्छा. नमस्कार ताई. नमस्कार. दीदी नमस्कार. नमस्कार.